मैदानावर आलतो आणि गारेवाडीचा एक नंबरचा मानकरी रुस्तम हिंद केसरी बकासूर म्हणजे सप्त हिंद केसरी मोहिल शेट कसं नियोजन लावलं आज काय? आणि रात्री अचानक पायरा झाला, मामांना फोन आलता. त्यांनी गाडी हाणू असं असं मैदानी हाणू म्हणलो गाडी. आजचं मैदानाचा म्हणजे एकदमच पायरा झाला आणि एक नंबर केला काय हो. काय सांगता या मैदानाविषयी? नाही, मैदानात गाडी आधी पण पडली होती पुसेगावला, 3 नंबर केला तर गाडी चांगली पडली आणि आज बी गाडी चांगली पडली आणि अंतराने 1 नंबर केला. ज्या दिवशी बकासूरला बैल पुरतो त्या दिवशी 100% 1 नंबर करतो. हो. बरं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डावी बकासूर उजवीनं पळत होता म्हणजे ह्याच्या आधी, पण डावीनं त्यापेक्षा जास्त पळतो. ह्या विषय काय? बैल पहिला बैल शिकला तर डावीनीच पळत होता. नंतर बैल उजव्या खांदी आला आणि जेव्हा जेव्हा बैल डावीकडे लागन त्या दिवशी कोणी म्हणायचंच नाही बकासूरची गाडी मारणार म्हणून. म्हणजे डावी नसले जास्त पळते. बरं आता बिनजोडचं मैदान झालं, मला वाटतं परवाच 31 तारखेलाच. काय वाटत होतं तिथं पण बकासूर मन भरून पळाला? बैल डावी नसले की बैलाचा विषय सोडून द्यायचा. बैलाला बैल पुरला, बैल डावीनी गाडी सोडत नाही. म्हणजे डावी नसला की ती सोडत नाही गाडी कधी नाही. पब्लिक असलं ना गाडी मारणार सांगून मारणार. आतापर्यंत तुम्ही उजवीनं बिनजोड आणि म्हणजे उजवीनं लोकांना काय वाटत होतं माहिती का? त्या दिवशी 31 तारखेचे मैदान मला वाटतंय की बकासूरला डावीचा बैल कुठला असेल पण बकासूरच डावीतून पळाला. महाराष्ट्रात बकासूरला मुंबईमध्ये डावीचा बैल कुठलाच पुरत नाही. बकासूरने किती गाडी ओढली तरी डावीचा बैल पुरत नाही. त्यामुळं सगळ्यांच्या मताने की मामा म्हणले, शेठ म्हणले की बैल डावीने हाणायचा. आतला बैलाचं नियोजन केलं आणि बैल डावीने आणला. सचिन शेठचं संयमी नेतृत्व म्हणजे अगदी एकदम शांत आणि त्यांनी म्हणजे कसं नियोजन लावलं ही? मामाचं त्यांचं बोलणं झालं आणि मामान त्यांनी दोघांनी चर्चा करून गुरुचं नियोजन केलं. गुरुचं नियोजन कसं झालं काय? मामांनी आणि सचिन शेट्टी त्यांना फोन करून नियोजन लावलं आणि ती गाडी पडली. कोणाला माहितच नव्हतं की बकासूर डावीने पळणार आहे. जेव्हा बकासूरचा पहिला फेरा मुंबईमध्ये उजवीने काढला तेव्हा कळलं की बैल डावीने बाहेरून पळणार म्हणून. उजवीने डावीने पाहिजे म्हणजे उजवीने आधी पहिला एक फेरा बाहेर काढायला लागतो. नाही, आता ते मैदानात सवय लागली, गाठाला बैल उजवीने पळून सेमीला गाडी डाव्याकडे लागती. त्यामुळं एक फेरा काढला असा आपला अर्ध्यातून आणि मग डावीने बैल झुपला. आता उद्या बैल डावीने पळणार. बरं मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट उद्याची विषय. उद्या काय उद्या बैल मथुर सोबत पळणार आहे म्हणजे पळणार आहे उद्या मथुर सोबत? बकासूर तर उद्या जाणार आहे, पण मथुर जरा आजारी आहे त्यामुळं ते म्हणले पळायचं तर पळणार. पण उद्या बकासूर तिथे जाणार? हो, बकासूर जाणार. मग बकासूर आणि मथुर आपलं जर एक फेरा करणार आहे का कंटिन्यू आपलं? म्हणजे नाही, एक फेरा काढायचा ठरलेलं आहे, पण त्या बैलाच्या पायाला लागलेलं वाटतं मथुरच्या. त्यामुळं आता ते जर म्हणले बैलाचा फेरा काढायचा तर काढू, नाही तर आता आपण काय बोलू शकत नाही त्याच्या पुढे. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट 31 तारखेची शर्यत. तुम्ही 31 तारखेची शर्यत सगळ्याला वाटत होतं की सर्जाबर मथुर पळेल. ह्या विषयी काय सांगता? नाही, कुठला बैल पाळणार आहे आम्हाला पण माहिती नव्हतं आणि त्यांना पण माहित नव्हतं की बकासूरला कुठला बैल पाळणार आहे. आणि ते दोघांना तिथे गेल्यावर कळलं की कुठली बैल पाळणार आहे आणि शर्यत मैत्रीपूर्वक झाली. आता ड्रायव्हरचं सचिन शेठ आणि मला वाटतं की त्याच गोट्यावर निंबाळकर सर पण उतरलेलं ना? नाही, दुसरीकडे होते. तर मित्रांनो बघा, दोन्ही बैल एकत्र पळती ती आणि विरोध पण पळती ती, पण मैत्रीच संबंध आहेत. मैत्रीपूर्वक शर्यत झाली. आता सरांच्या आमच्या पहिल्यापासून मैत्रीचे संबंध आहे आणि सरांचा आवडता बैल बकासूर. म्हणजे सरांचा आवडता बैल बकासूर. आणि मित्रांनो, आणि आजचं तर खूप अटीतटीची लढत झाली. काय विषय सांगता त्याविषयी? मैदानात सेमीला गाडी डाव्याकडे लागली तर कोणी म्हणायचंच नाही की बकासूरची गाडी मारणार म्हणून. म्हणजे डावीने लागली की हे होतंय. तर मोहिल शेठ काय सांगता अजून बकासूर विषयी? म्हणजे आणि तुम्ही इतकं बकासूर आतापर्यंत जेव्हा सेमीला डावीकडे लागली अजूनपर्यंत गाडीने मार खाल्ला नाही. गाडी बैल लावणार म्हणून. आता पुढचं नियोजन कुठलं असणार आहे बकासूर? आता बकासूर डायरेक्ट 7 तारीख पळून 11 तारखेला पाळणार. 7 तारीख पळून 11 तारखेला पण. बघा मित्रांनो, मोहिल शेठ धुमाळ होते. काय सांगचाल आज तुमचा बैल घातला आणि 1 नंबर झाला? नाही, छान गाडी पळते. पुसेगावला पण आमची गाडी हिंद केसरी झाली, 3 नंबर झालता. त्या हिशोबाने आजचं पण नियोजन केलं तर आज तर गाडीने काय 1च नंबर केला. बरं, आजचा मोहिल शेठ विषय काय सांगचाल? आज म्हणजे पुसेगावला पण 3 नंबर केला तुम्ही आणि बकासूर मोठ्या भावासारखे ते आमच्या बैल मागितलं तेव्हा देतात, ते कधीच नाही म्हणले नाहीत आपल्याला.
बघा मित्रांनो, सुंदर आणि बकासूर. मोहिल शेठ, बकासूर तर सगळ्याला माहित आहे, किंग आहे. पण आता सुंदर विषय काय सांगताल तुम्ही? आदत मध्ये सगळ्यात मोठी खरेदी आणि खोंड 1 नंबर पळतो तो. ज्या दिवशी बकासूरला बैल पुरतो त्या दिवशी गाडी 1 नंबर आणि करते. पुसेगावला आदत घेऊन 3 नंबर केला. पुसेगावला एक आदत घ्यायचा निर्णय का घेतला? लोकांना वाटत होतं की 1 नंबर करचाल तुम्ही डबल. नाही, कसं होतं, त्यांची पण लई इच्छा होती की पुसेगावला राहायचं आणि त्यांना पण माहिती होतं आपण एकाच बैला संग पळलो तर 100% पुसेगावला आपली गाडी फायनलला राहणार म्हणजे राहणार. त्यामुळं ते घरीच येऊन बसले की मामा संग बोलले की पुसेगावला आपली गाडी पळू, आणि मग मामांनी त्यांना शब्द दिला पळू आपण. ते पण आदल्या दिवशी रात्री नियोजन झालं. तर मित्रांनो बघू शकता पुसेगावला पण राहिली. धन्यवाद.